नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. पहा झाडं कशी छान आहे बघा, मस्त ऊन आलं आहे. ही आपली ब्राह्मी आहे. आता या ब्राह्मीला मी यामध्ये शिफ्ट करणार आहे. तुम्ही पाहिलं असाल, यामध्ये आपली तुळसामाई होती. तर आता उंदरांनी तुळस खाल्ली म्हणून मी काय केलं, एकच तुळस ठेवली आणि तिला मी तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे. तिला मी छान अशी ग्रीन प्लॅस्टिकमध्ये प्रोटेक्शनमध्ये ठेवलेली आहे. तर छान असं ऊन आले. रविवार आहे आज रविवारची सकाळ 28 डिसेंबर आहे. नक्की पाहते 28च आहे का? येस, संडे 28 डिसेंबर. मोबाईललाच असतं, टाईम असतो, तारीख असते. जग आता किती हे झाले. तर पहा, असा हा छान मस्त झाडा झुडपांचा सानिध्यात आत्ता चहा घेतली आणि हे आता ट्रान्सफर करायचे ब्राह्मी. कारण तुम्ही दाखवते तुम्हाला. हे बघा, हे ब्राह्मीच्या खाली की नाही, अरे बापरे खूप जड आहे. हे बघा, माती दिसली तुम्हाला? कारण ब्राह्मी इतक्या लवकर का सुकते? मी मोस्टली 1 दिवस ॲड करून पाणी टाकते. अगदी 2 दिवस नाही टाकलं तरी माझी झाडं नाही सुकत, तर ही लगेच सुकते. तर याला काय कारण मी शोधलं, पाहिलं तर त्याच्या खाली हे बघा मोठे मोठे होल आहेत. हे बघा, आणि मग त्यामुळे ती माती पण नाही, म्हणून ते पाणी लगेच ड्रेनेज सिस्टम खाली येते. त्याच्यामुळे ते पाणी तिला हे नाही होत, असं थांबत नाही, होल्डिंग होत नाही. थोडंसं होल्डिंग पण झालं पाहिजे ना. तर ते तुम्हाला कशासाठी व्हिडिओ, हे बघा आपले हळदीचं हळकुंड काढले काल. जेव्हा पाहिजे तेव्हा काढते थोडंसं. तर आता सर्दी वगैरे बरी आहे. मागे तुम्हाला मी एका हॉस्पिटलचा उल्लेख केला, तर मित्रांनी मैत्रिणींना आता सगळंच प्रायव्हेट होत चालले. चांगलं आहे, कुठल्याही नवीन गोष्टींचं आपण स्वागत करावं. परंतु मी ज्या वेळेला असं एका मागच्याच गेल्या 2 ते 3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्यांगजनाचं एक मोठं हॉस्पिटल आहे बांद्रा पश्चिमला, ज्याचं नाव अलिया वर्जंग आहे. आम्हालाही माहिती नव्हतं. मी मुंबईत राहूनसुद्धा मला माहीत नव्हतं. कारण आपल्याला कधी काही अशा गरज लागत नाही. ज्या वेळेला गरज लागते त्यावेळेला आपण रिसर्च करतो. मी तर अजूनही केलं नव्हतं. पण ज्या वेळेला मला असं लहानपणापासून नव्हतं एवढं, पण काही कारणास्तव मला एक बाय ॲक्सिडेंटली माझे कानाला बहिरेपण आलं. ॲक्सिडेंटही झालेला आणि तसं घरगुती हिंसाचार वगैरे, त्याच्यामुळे मला कानावर मार खूप पडलेला आहे. तर त्याच्यात आपल्या घरामध्ये असे काही संस्कार एवढे असे, त्याच्यामुळे बघा मुलांना असे मारतात धपाधपात, तर ते कानाच्या पडद्यांना इजा आणि ॲक्सिडेंट. अजून दुसरी अशी घटना आहे की मी जी कधी तिची वाच्यता केलेली नाही, त्यामुळे माझे कान गेले. म्हणून मी म्हणते मी डोक्यानं बहिरी नाही आहे, कानानं आहे. कारण मी लहानपणापासून, कारण मी सगळं फार जवळून पाहिलेलं आहे. अन्याय, अत्याचार, दुःख. एक विशिष्ट सामाजिक, कुठल्याही भारतात एक अशी विशिष्ट सामाजिक चौकट चांगली नव्हती. हळूहळू सर्व आता आपण आधुनिक जगात प्रवेश करतो, आधुनिक युगात. आता आपण समजतो मूल जन्माला घालायच्या आधीच आपण त्याचं पालनपोषण करू शकू की नाही, आणि घातलं तर त्याला चांगलं जन्म दिला पाहिजे, अशी निदान मध्यमवर्गीयात तरी आत्ता सध्या अशी चर्चा होताना दिसते. एखादं मुलापत्य जन्म द्यायचा आहे तर त्याचं लालनपोषण झालं पाहिजे चांगल्या पद्धतीत, असं. कारण आपल्या पालकतत्वाला ते आपण ते करू की नको करू याचा जोडपं विचार करायला लागते. म्हणून मुलं कमी नाही. बघा, आमदार, काही खासदार की म्हणतात अपत्य जन्माला घाला. तुम्ही कुठल्या संस्कृतीला हे देत आहात? तर ते कसं असतं, आजकाल काहीही बोलायचं, काहीही करायचं, अतिमहत्त्वाकांक्षा, बस काहीतरी बोलायचं, जिम्मेदारी कोणाकडे नाही राहिली. तर मी तुमच्याशी बोलते, पण मला असं वाटतं की मी असं बोलावं म्हणजे हे तुम्हाला सगळं दिसेल, निसर्ग.
तर मित्रांनी मैत्रिणींनो, कितीतरी सरकारी संस्थानं बंदच पडली, जी आहे ती डब घ्यायला आली. चालवताना मुश्किल आहे. मी पाहिलेले एक सरकारी मोठं हॉस्पिटल संस्थान मी मुंबईत राहिलेली आहे. तर मुंबईमध्ये लोक लांबून लांबून पूर्वी मुंबईत यायचे, आपल्याच महाराष्ट्रातले किंवा इतर राज्यातले. आता मग मलाही तसं, मला असं ऐकायला कमी, मग मला सगळे असे ओरडायचे, खूप त्रास व्हायचा. माझंच मला माहीत नव्हतं. मी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीत कामं केलेली आहेत. ठणाणण आवाजच्या बाजूला, मशीनच्या बाजूला बसायचं. तर असं सगळं हळूहळू अनेक प्रकारच्या अन्याय अत्याचारानं मग माझे कान गेले. निलाशला तर असं काही गोष्ट झाली की मग तर पूर्ण मी 60% बहिरी झाली आणि मला ह्याचा खूप त्रास व्हायचा. पण मी कधी गुलामीत वाढलो, गुलामच बनलो. आईवडिलांकडे गुलामी, नवऱ्याकडे गुलामी, पतीकडे सगळीकडे गुलामी आणि जरा जास्तच होतं. त्याच्यामुळे ते मला कधी असं कळलं नाही. मग हळूहळू ज्या वेळेला मुलांच्या शाळेत त्या लांबून आपण मीटिंगला जातो, काही असं कुठे प्रोग्राम, तर त्यावेळेला हॉलमध्ये आपण लांब बसलेलो असतो, ऐकायला येत नाही. मग अशा मी जरासं म्हटलं पाहूया तरी. आपल्यासारख्या स्वतः आधीच भारतीय लेडीज फार कमी स्वतःवर लक्ष देते आणि कुटुंबात तर नाहीच जमत. कुटुंबाचा दिवस कसा सकाळ होते कशी संध्याकाळ होते कळत नाही. नंतर स्वतःचं कुटुंब वाढतं, मुलं वगैरे होतात. तर त्या मुलांचं लालन पालन पोषण करण्यात आपण कुठे आपल्यावर लक्ष देतो. असं करता करता माझ्या लक्षात आलं की मला ऐकायला येत नाही आहे. मग म्हटलं निदान थोडंसं, मग कुठेतरी थोडंसं छुटपूट आपलं असं बघितलं तर काय नाही बोलले, चांगले आहेत का. मग ज्या वेळेला जरा असं कुठेतरी मोठी व्यक्ती, अविनाश लाडसाहेब माझ्या आयुष्यात आले, म्हणजे डीडीमुळे मग भेटले. मग ते बोलले की अरे एक काम करणार, यांना तिकडे हॉस्पिटलला घेऊन ये, आपल्या नवी मुंबई ATC केंद्रात सगळे अशा तपासण्या होतात. तर मग बोलले की घरी आल्यावर बोलले की चालेल बघूया तरी जाऊन काय आहे, चल लाडसाहेब बोलले. मग तिथे गेलो तर त्या तिथे डॉक्टर होत्या, लेडीज डॉक्टर फार चांगली. तर स्वतः उपमहापौर, आपल्या नवी मुंबईचे उपमहापौर लाडसाहेब होते त्यावेळेला आणि आमच्याच जातीचे आणि आमच्याच नात्यातले आहेत, सोनवणे म्हणून. मला इथे माझी मावशी राहते कलेश पार्कला. तर ते बोलले की अगं ते सोनवणे आपल्याच नात्यातले आहेत. आत्ताचं अहिल्यानगर जे महापौर होते आणि उपमहापौर अविनाश लाडसाहेब होते आमच्या नवी मुंबईचे. मग ते बोलले की तर मला कोण लक्ष देतं. मला बोलले ते स्वतः न्यायला आले. मी म्हटलं मला नाही माहीत कुठे वाशी आहे काय आहे. तर मला यांनी बुद्धीला आपलं म्हणजे बोलले की कारण केबलच्या कामात सतत DD असायचा, ते नाही कुठे लक्ष दिलं. तर असं हळूहळू आयुष्यामध्ये माणसाच्या काहीतरी माणूस स्वतः होऊन मग बाहेर पडायला शिकतो. मग त्यावेळेला मी गेली तर तेव्हा मला असं कळलं की वाशीला कुठे ATC केंद्र आणि कुठे मॉल आहे. तर हे सगळं छोट्यातली छोटी गोष्ट सांगण्याचं कारण की ते सगळेच लोक, सगळेच आमदार, खासदार, नगरसेवक वाईट नसतात. त्यातले काही असे लाडसाहेबांसारखे देव माणसं असतात आणि आम्ही त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला यायचो. तर ते आधी म्हणायचे की मी कुठली नगरसेविका आहे का. दिसते छान, बोलतेही छान, ग्रुपमध्ये सगळं माझं लिखाण असायचं, बोलणं असायचं. तर दिसते छान म्हणजे मी काही किंवा असे काही वाईट साईट नसतं. चांगलं दिसणं, चांगलं बोलणं माणसानं. नाहीतर आमच्याकडे आमदार खासदार आहेत ना बरेच, चित्रपटातले नटी काय बोलतात बघितलं नाटक, किती म्हणतात मुलं पैदा करा. मुलं पैदा करण्यानं काही प्रॉब्लेम सुटणार आहे का. तर ते विचारानं कमी मागासले पण असतं. माझं सगळं तिकडे लक्ष चाललं आहे कारण तिकडे एक माणूस झाडू मारते. तर म्हणून मी अशी झाडं लावली. ती रस्त्यावरचे झाडूवाली इकडचे तिकडचे धूळ खूप येते. फ्रंटला आहोत ना आम्ही असं. आणि मला तर फारच भीती वाटते कारण हे कसं आहे, मी थोडा वेळ बंदच करते. तर फारच जवळ आहे
आणि कसं असतं मित्रमैत्रिणींना साफस्वच्छता तर असावी. तर मी असं धरून होते थोडा वेळ, कारण मला ना खूप ॲलर्जी होते लगेच. तर आम्हीसुद्धा मग ते स्वतः न्यायला आले आणि मग मी की नाही त्यांच्यासोबतच त्यांच्याच गाडीमध्ये बसून आमच्या ATC केंद्रात जे वाशी नवी मुंबई येथे आहे, मग तिथे तिथे सगळे अधिकारी तिथले आले आणि मग त्यांनी मला छान असं व्यवस्थित ट्रीटमेंट दिली, सगळं चेक केलं. ते लगेच गेले. त्यांची दुसरी काही कामं होती ते त्यांना सांगितलं आणि गेले निघून. ते बोलले जावा आता, तिथे सगळं करून दिलं. तर तुम्हाला हे सगळं छोट्यातली छोटी गोष्ट काय सांगते, लाडसाहेब त्यांचे स्वतःचं ते एक चांगले पती पत्नी आहेत ते, आणि समाजाची सेवा करणारे आहेत. आणि त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते आणि ते कुणबी समाजाचे असे खूप मोठे नेते आहेत. तर हा व्हिडिओ काही लाडसाहेबांच्या त्यांना काही हे करण्यासाठी नाही बनवलेला. तर एखादं खरंच चांगलं माणूस असतं तर चांगल्या माणसाचं चांगलंच नाव निघतं. आणि मी आयुष्यभर आमच्यासारखं दिव्यांगजन अशा देव माणसाचं नाव घेत असेल तर माझ्या आयुष्यात काही अशी मोजकीच माणसं आहेत की ज्यांचं नाव खरंच मी केव्हाही घेऊ शकते. जसं की आमच्या इथे एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलचे डॉक्टरही माझ्या आयुष्यात, माझ्या परिवाराच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं योगदान ठेवतात. की ते हॉस्पिटल आणि आमचं असं चांगलं बॉन्डिंग आहे, घट्ट नातं आहे की आम्ही कुठेही दुसऱ्याही हॉस्पिटलला गेलो तरी आमचं ते हॉस्पिटल आमच्या परिवाराचं आहे असं आम्हाला वाटतं. तर तुम्ही तुमच्याही आयुष्यात अशा काही गोष्टी असतील की जिथे खरंच तुमचं चांगलं बॉन्डिंग जमतं. तर ते त्यांनी सांगितलं की इकडे सुरुवातीला जे त्यांनी त्यांच्या इथे छान ऑडिओलॉजिस्ट वगैरे त्यांनी चेक केलं सगळं. मग त्यांनी मला सांगितलं की अलियावर जंगला जावा, तिकडे आपल्यापेक्षा छान छान आणि मोठे मोठे यंत्रणा आहे की तिथे तुम्हाला नक्की काय आहे ते तिथे चांगल्या पद्धतीने मग तिकडून आमच्याकडे या, मग आपण पुढे काय ते करूया. तर मग त्यामुळे अली यावर जंग, तर आधी मी तर हे नाव ऐकून कसं बघा ना मुस्लिम नाव वाटतं, अली यावर जंग, तर एकाच नावात बघा ना किती काय आहे. तर आधी जरा हसायला पण आले आणि जरा मनातल्या मनात म्हटलं अरे भगवान, आता हे आणखीन कुठे पाठवतात. मग डीडीला फोनवर त्यांनी सांगितलं की जात वहिनीला तिकडे घेऊन, सगळं व्यवस्थित होईल तिकडे, कारण इकडे थोडंसं कमी आहे, तिकडे जास्त आहेत डॉक्टर वगैरे प्रशिक्षित आणि मोठं हॉस्पिटल आहे. तर आज मी तुम्हाला अलियावर जंगची थोडीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर अलियावर जंग राष्ट्रीय वाक एवं श्रवण दिव्यांगजनाचं सरकारी संस्थान आहे, जे मुंबई बांद्रा येथे पश्चिम येथे स्थित आहे. आपण थोडंसं लाईट बघूया चेहऱ्यावर की नाही, त्या बाजूने असं ऊन येतं ना, हे काही चेअर पण आहे पण म्हटलं जरा बघूया. तर हे मुंबईला बांद्र्याला आहे, जिथे मी जाऊन आलेली आहे स्वतः. आणि अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज, बांद्रा पश्चिम मुंबई महाराष्ट्र, याची स्थापना 9 ऑगस्ट 1983 साली. 9 ऑगस्ट 1983 साली म्हणजे मी मुंबईतच असावी. मी मुंबईतच तेव्हा म्हणजे हां बरोबर 73-74चा माझा जन्म. आम्ही मुंबईत नवीनच आलेलो. तर उद्देश कसा आहे याचा, बोलणे आणि ऐकण्याचा, आणि ऐकण्याच्या अक्षमतेवर उपचार करणे, म्हणूनच मला तिथे पाठवलेलं. तर तिथे प्रशिक्षण देणे आणि जागरूकता निर्माण करणं. आता याचं नियंत्रण कोण ठेवतं या हॉस्पिटलचं? भारत सरकार, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, जे दिव्यांगजनाचं सक्षमीकरण विभागासाठी नेमून दिलेलं असतं. आता यांचं सेवा काय आहे तर स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी, श्रवण यंत्र म्हणजे हिअरिंग एड. तिथे हिअरिंग एड बसवतात, मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि मला तर तिथे की नाही
म्हातारे फार कमी दिसले, पण युवा जास्त दिसले मला. खूप तरुण होते तिथे, सगळे कॉलेजची मुलं तरुण खूप. ते एकमेकांशीच काहीतरी आपलं असं काहीतरी करताना दिसत होते. आणि मी पण हे जवळजवळ 15-16 वर्षापूर्वी गेलेले सांगते तुम्हाला, विचार करा. 12-13 वर्ष तर सहज झाली. तर त्यांची सेवा स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी, श्रवणयंत्र किंवा हिअरिंग एड्स आणि इतर उपकरणांचा वापर करून तिथे उपचार देतात. आणि पुनर्वसन पण साठी तिथे दिव्यांग व्यक्तींची सामाजिक आणि व्यावसायिक पुनर्वसन प्रशिक्षण हे स्पीच थेरपिस्ट आणि ऑडिओलॉजी प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातं. तर असं हे अलियावर जंग हॉस्पिटलचं मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जो उल्लेख केलेला आहे. तर मित्रमैत्रिणींना बघा ना, ह्याला जरा जरी पाणी कमी पडलं तरी हे सुकून जातं. आणि इकडे खाली याला ड्रेनेज सिस्टम नाही आहे. तर हे मी स्वतः याला अनुभवलं, पाहिलं, सुकलं म्हणून. तसं मनुष्याचं पण आहे. आपल्याला वरवर मनुष्य दिसतो, पण त्या मनुष्याला आत काय आहे, किती वेदना आहेत, तो कसा जीवन जगतो हे कुठे आपल्याला माहीत असतं. जोपर्यंत आपण त्याच्या जीवनात एंट्री करत नाही, त्याचं जीवन कसं काय. म्हणून कधीही फार आता मी तुमच्याशी हे जे बोलते, माझ्या मनात दुसरा एक विचार चालू असतो की बोलता बोलण्याच्या ओघात मी काहीतरी विचित्र बोलून गेले तर मला एडिटिंग मी न करता व्हिडिओ अपलोड करते, तर मला सतत ती भीती असते. मी तर किती मामूली आहे, आज मला तर ऐकायला येत नाही आहे, मी काही जास्त शिकलेली नाही आहे, मी कुठल्या सरकारी राजनीतीत नाही आहे. मग त्या लोकांनी किती जबाबदारीनं बोललं पाहिजे. पण होतं कसं, एका विशिष्ट गुरमीत लोक जगत असतात. संवेदनशीलता तर त्यांच्यात नावालाही उरलेली नाही आहे. कारण कोणतरी सांभाळून घेणार आहे. जोपर्यंत माणसाला स्वतःच्या जीवनात असा धक्का लागत नाही तोपर्यंत माणूस. तर काय झाले, लोक दुसऱ्यांवर बोट ठेवून. आणि होतं, प्रत्येक मनुष्य शिकतो, एक दिवस त्याला देव देतं ती बुद्धी. त्याच्यामुळे मी सुद्धा असं पटकन कोणी असा वागतो तसं वागतं, मी सगळं आता हे सगळं सोडून दिलेलं आहे. कारण ज्या वेळेला मला मग मी गेली तिकडे बुधवारी सकाळी, अक्षरशः 700 रुपये टॅक्सीला दिले डीडीनं. 10 वर्षापूर्वी का 12 वर्षापूर्वी, जास्तच. कोरोनाला 6 वर्ष झाली आणि त्याच्या आधी 4 धरा. हां बरोबर, 10 वर्षापूर्वी माझे 700 रुपये आम्ही टॅक्सीवाल्याला दिले. सकाळी लवकर उठून चपाती, नाश्ता वगैरे सगळा मी डब्यात घेतला आणि मग गेलो तिथे. तर तिथे केस पेपर वगैरे काढावं लागतं, खूप सारे प्रोसेस सगळं पूर्ण करून मग तपासलं वगैरे. तर तिथे आम्हाला घेतच नव्हते. नवी मुंबईचे ना आम्ही. मग काय झालं एवढा वेळ, काय दुसऱ्या दिवशी तसंच झालं. मला तिसऱ्या दिवशी फोन केला लाडसाहेबांना. मग ते बोलले तिकडे कोण आहे त्यांना द्या मोबाईल. दिला. 10 वर्षापूर्वी होतं माझ्याकडे, नाही डीडीकडे मोबाईल. त्यावेळेला त्या लेडीज बोलल्या की काय साहेब, नवी मुंबईसाठी थोडं आहे आपलं, असं काहीतरी. त्या म्हणजे असं हा सांगत होता, मला कसलं ऐकायला येते. नाही बोलले, आलं आहे त्यांचं, आता घेणार आहे त्यांना. असं करून मग ते नंबरच लावलेला आम्ही. मग पाहिलं त्यांनी. मग ते सांगितलं की सगळं तपासण्या वगैरे केल्या, पेपर वगैरे सगळं. आणि मग बोलले की तुम्हाला परवा यायचे आणि रात्रभर झोपायचं नाही आहे. मग तसंच झालं पुन्हा. आणि इथे तुम्हाला 7ला यायचे सकाळी, कारण मग ते 4 तास झोपवून ठेवतात. मग आम्ही तर बापरे 5लाच उठलो आणि 6ला टॅक्सी केली, 7ला तिथे टच बांद्र्याला. आणि मग तिथे ते सगळं ना असं आपल्याला असं बेडवर झोपवतात. आणि तिथे सगळे असे ऑडिओलॉजीसाठी ते कॉम्प्युटर, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलली ना, अशी नाताळच्या व्हिडिओमध्ये, क्रिसमसच्या, की मला इकडे. तर ते दुसऱ्या कसल्याही आजारासाठी किंवा असं काही नाही. ते फक्त आमच्यासारख्या दिव्यांगजनांचं हॉस्पिटल आहे की तिथे ना
फक्त आमच्यासारखे मुख्य बहिरे ज्यांना बोलता येत नाही त्यांना तिथे ते असं शिकवलं जातं. कानात एड्स देतात हे ते ऐकायला येतं का 2-2 कानात. मी तर दोन्ही कानांना बहिरी आहे, दोन्ही कानांना. इकडून काहीतरी एक पॉईंटचा फरक आहे. इकडे 59 आहे आणि इकडे काहीतरी 58 का असं काहीतरी, म्हणजे 60. आणि असंही आपण बहिरेच असतो. एरवी आपण बहिरे असतो कारण ज्यांना जास्त संघर्ष असतो तो सतत विचारात असतो. मग विचारात असल्या कारणानं 15 ते 20% तिथे तो दिमागात त्याचा आतमध्येच त्याच्यात वादळ चालू असतं. पहा मी एवढं बोलते तर त्याच्यामुळे तिथे मग 70-80% माझं बहिरेपण आहे. आणि मग कधी काही सर्दी पडसं झालं की मग डबल बहिरी होते. म्हणजे मी 60% बहिरी आहे, मग 120% बहिरी होते. तर असं चालतं. आणि त्याच्यात मला असं स्वतः कळालं की गाण्यामध्ये मी जर काही इयरबड्स वगैरे असतील, काही असं दुसरं काही आपण गाणं ऐकतो ते वगैरे सर्व असे असतात ना, हेडफोन वगैरे, तर मग मला ना थोडं बाहेर व्यवस्थित असं कळतं. आणि एकदम उघडं ठेवलं की काही ऐकायला येतं. तसंच मला जरा जरी कुठे धूळ अशी डस्ट ॲलर्जी असेल जरा की माझे मग लगेच मला ऐकणं कमी होतं. आता माझं ते कारण तुम्हाला कळालं असेल की मला काय प्रॉब्लेम आहे. तरी पण मी खूप घाबरते. धूळ हे ते धूळ यायला त्याला. मग आमच्यासारख्यांचा अर्ध दृष्टी काम करते, दृष्टी. आणि मी लिप्सकडे पाहते. एखादा माणूस जर मला नवीन अपरिचित असेल तर मी अशी त्याला बघते आणि त्याच्या तोंडाकडे बघते, त्याचे तोंड कशा आणि मग फार जवळून आणि मग तो टोन, मग त्याची लिप्सचं ती मूवमेंट असं करून मी सगळं हे करते. तर हा व्हिडिओ दिव्यांगजनांनी पाहिला तरी त्यांनाही फार आधार वाटेल. तर असं हे आल्यावर जंगादी हसायला आलं. इकडं कुठला आलेला जंग करायला त्याचं नाव तसं का पडलं तर ते बहुतेक काँग्रेसच्या काळातच बनलेलं असं. तर मित्रांनी मैत्रिणीनं काँग्रेसच्या काळात खूप काही चांगलं झालेलं आहे. खूप काही चांगले त्यांनी कामं केलेली आहे. तर असा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा स्वतःचा अनुभव. मग ते मला तिकडे डोक्याला वगैरे असं ते सगळं लावतात. इकडे काय ते अशी पट्टी लावून इकडे वायर ते सगळे आपल्या डोक्याचे आपल्या दिमागाचे ते ऑडिओ ते तिथे हे करत असतात, असे टिपून घेत असतात. आपल्या दिमागात काही आवाज चालले काय त्यांचा असेल ना. आता त्यातलं आपल्याला काही टेक्निक माहिती नाही. तर मला इकडे कानाच्या पाठी दोन्ही बाजूने इथे असं ते सगळं लावून त्याच्यावर ते 6-7 कॉम्प्युटर असतात. आणि त्याच्यावर मग ते काही आपले आवाज, आपल्या दिमागात काय हालचाली आहे ते सगळं ते घेत असतात ते. आणि मग तो असं रिपोर्ट बनतो. तर ते बोलले की या झोपल्याच नाही आहे, गाढ झोपावं लागतं, एकदम गाढ. त्याच्यासाठी सांगतात की लवकर जेवून झोपायचं नाही, तुम्ही रात्री झोपायचं नाही, एकदम असं एकदम. ते म्हटलं मला. मग मी उठले. मग मॅडम बोलल्या, मला फक्त थकवा आलेला जरासा, झोप म्हणजे कशी जरासा असं पडलं मग उठली की फ्रेश वाटले. तर मला बोलतात मॅडम तुम्ही झोपलाच नाही. तर तो डीडी म्हणतोय, ती सांगते तू झोपली नाही आहे त्याच्यामुळे तुझं काय तिथे करता नाही आलेलं, काही झालेलं आहेत काही गोष्टी. तर मी म्हटलं अरे त्यांना सांग ना, मी झोपतच नाही कधी. मी डोकं माझं चक्र चालू असतं, विचारचक्र. माझी झोप म्हणजे कशी, फक्त डोळे बंद करणं, विचार चालू डोक्यात. काय झालं, काल काय झालं, परवा काय झालं, गेल्या वर्षी काय झालं, 10 वर्षापूर्वी काय झालं. पण असं म्हणजे अनेक विचारांचं वादळ सतत डोक्यात चालू असतं. तर बोलतं तिला काय सांगून फायदा, चल उठ. मग ते सगळं ते काढतात, व्यवस्थित पुसतात, सगळं आपल्याला व्यवस्थित करून देतात. मग ते रिपोर्ट आलं. मग त्यांनी सांगितलं ते की हे परमनंटली आहे, एवढं मात्र सांगितलं. सगळे नस दबलेले आहेत, सगळं परमनंट आहे, याचा काही इलाज नाही, काही ऑपरेशन नाही, असा रिपोर्ट दिला. मग मी ते इकडे ह्यांना दाखवलं. आणि मग पुढे तेही कुठे त्यांच्या कामात बिझी झाले.
लाडसाहेब. आणि मग मी काही त्यांना बोलली नाही, काय नाही. आणि नंतर आमच्या घरामध्ये इतके आमचे स्वतःचे वैयक्तिक प्रॉब्लेम सुरू झाले आम्हाला, की ते पुन्हा दहशतीचं वातावरण, पुन्हा ते मुलं लहान असल्या कारणानं त्यांची शाळा, त्यांचे क्लास मीच घ्यायचे. बघा ना, माझ्या मुलीला मी शिकवले ना, माझ्या मुलांना क्लास नाही दिलेले मी. फार लास्टला जतीनला दिलं. जागृतीचं तर मी 5वी 6वीपर्यंत इंग्लिश शाळेचे क्लास मी घेतले. क्लास कसे घेतात हा एक व्हिडिओ मी करेल, क्लास कसे घेतात. कारण माझी वहिनी आहे तीही क्लास घेते, संतोषची बायको, पुण्याला चिंचवड येथे. तर ती मला प्राची वहिनी आमची बोललेली की ताई तुम्ही पण क्लास घ्या ना, मराठी भाषेतून तर तुम्ही अतिउत्तम घ्याल, पण तुम्ही इंग्लिश पण तुम्हाला समजतं. मग तर मी फक्त माझ्या मुलीचेच क्लास घेतलेले आहे. तर निदान 5वी नंतर ती माझ्या 5वी बरोबरपर्यंत ती माझ्यानंतर तीच एकटी क्लास घेत गेली. तर असं आहे एज्युकेशन, क्लासेसचं हे सगळं काय आहे ह्याचाही व्हिडिओ. पण आता झालं गेलं, गंगेला मिळालं, काय तेच ओघाळायचं. काही गोष्टी ना डिलीट केलेल्या बऱ्या असतात. पण हे मी का सांगते की हे एका दिव्यांगजनाचं, लोक कसा, कोणाला माहीतच नाही आहे मी दिव्यांग आहे किंवा मला ऐकायला येत नाही, त्याच्यामुळे मला खूप जणांनी त्रास दिलेला आहे. पण ज्या वेळेला माहिती होतं तर त्यावेळेला त्यांना लाज वाटते. कळालं की हे तर दिव्यांग असून ही अशी वागत नाही आहे, मग आपण कशाला एवढं. तर असं असतं की जीवनात. मग ते झालं नंतर मग मला ते अजून त्यांनी छान काम केलं. मग ते आले, मग त्यांनी बोलले की अरे मग हिला हे करूया, वहिनीला पण. मग त्यांनी मला अजून मदत केली. चांगले असे जवळजवळ मला सरकारकडून 40,000 अकाउंटला आले. आणि मग मी हिअरिंग बड्स घेतले. मी अजून त्याच्यात पैसे ॲड केले डीडीनं. आणि 52,000चं मला त्यांनी छान असं दोन्ही बाजूला पाठीमागे, जे आत्ताचं लेटेस्ट आहे जर्मनी टेक्निकचं, ते असे दोन्ही घेतले. मग मला फार छान वाटायला लागलं. जसं की मीटिंगला VPM शाळा आहे ना, ही इथेही बघा समोरच आहे VPM शाळा. आणि तिथे जाणं, तिकडे मीटिंग अटेंड करणं, मग मला छान. अगदी इकडे ना रिक्षा जाऊ, कुठले वाहन जाऊ, घरात बसले मला सगळं ऐकायला यायला लागलं. पण नंतर माझी डोकेदुखी वाढली, खूप डोकेदुखी वाढली. त्यावेळेला माझ्याकडे असा मोबाईल नव्हता अँड्रॉईड की ज्याच्यावरच मग ते तिकडे सारखं ठाण्याला जावं लागायचं की तिकडे मग ते आवाज कमी जास्त सगळं मोबाईलमधून करून देतात. मग त्याच्यावर पुढे 5 वर्षांना मला हा मोबाईल आला. तोपर्यंत मी साधा वापरत होते. तर असं सगळं माझं दिव्यांगाचं एक असा अनुभव आहे की मग पुढील 5 वर्ष तरी मी पेन्शनचं काही अप्लाय केलं नाही. कारण मी ते 40,000चं त्यांचं तर हे घेतलेलं सरकारी मदत. तर ती माझी श्रवणयंत्र दाखवते, जर मिळाली तर पाहते. तर हे पाहते श्रवणयंत्र, आजही मी ते जपून ठेवलेली आहेत. हे 52,000चं मी घेतलं. लाडसाहेबांच्या मदतीने मला 40,000 रुपये माझ्या बँक अकाउंटला आले. आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल. इथल्याच काही नगरसेवकांना मी कॉन्टॅक्ट केलं. सगळे ओळखतात, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, सगळे ओळखतात. कोणासोबतही फोटो नाही आहे, पण कोणीही मदत नाही केली. कोणाला माहीतही नाही काय मदत असते आमच्या दिव्यांगासाठी. तर असं तुम्हाला का मुद्दाम सांगते की अशी लोकं असतात की ज्यांना फक्त आपल्या विभागातल्या आपल्या लोकांनाच मदत करायला आवडते. पण आता हे कुठले काँग्रेसचे लाडसाहेब, मी काही एका पक्षाचं नाही होतं. तर खरंच असं सांगायला आवडेल की काही लोकांना ना खरंच कसलाही निस्वार्थपणे सहज लोकांच्या मदतीला धावून येतात, त्यातले लाडसाहेब आहे. पहा, आता मी तुमच्यासमोर त्यांचं नाव घेते. तर हे ते मी ठाण्याला 1+ काय आहे तिकडे मला जास्त ते हे बघा, मी तिथून असे घेतलेले आहे. फार छान त्या काळातले सुंदर असे. आणि मग 2 कानामध्ये 2 लागतात, त्याच्यामुळे हे बघा असे हे 2 आहे. आणि हे फार सुंदर आहे. बघा असं उघडतं. तर आता मी हे ठेवून दिलेत. आणि यामध्ये बघा कोण आहे. 2019ला मी या माणसाला, पण यांनी काही आमची मदत केली नाही.
तर हे बघा असे आहेत, 2 आहेत, दिसतात तुम्हाला. तर ते ज्या वेळेला मला खूप असं काय बोलतात ते कोरोना आला, तर त्यावेळेला याच्यामध्ये तो सेल राहिला आणि मग ते खराब झालं. हे बघा, हे असं ना, हे डावं उजवं इथे लिहिलेलं आहे, राईट लेफ्ट असं बारीक, खूप सुंदर असं आहे. हा पाठी जातो, हे बघा, हे असं पाठीमागे जाणार आणि हे असं वळून ते आतमध्ये टाकायचं, पूर्ण आत जातं ते, मग छान ऐकायला येतं. त्याचे सेल वगैरे असतात ते. तर असं हे माझं दिव्यांगजनाचं हे माझं पहिलं गिफ्ट मला लाडसाहेबांमुळे मिळालं. देव त्यांना खूप यश देव, त्यांना, त्यांच्या परिवाराला. असेच आमच्यासारख्या कितीतरी लोकांची त्यांनी सेवा करण्यासाठी त्यांना देव बळ देव. तर असेही ते 2 इयरिंग बड्स मी घेतले नाही. पुढील आत्तापर्यंत मी हे वापरत होते. ठाण्यावरून मी एक कलकत्त्याची एक कंपनी आहे, जे ठाण्याला स्टेशनलाच आहे. ते असं मोठी एक बिल्डिंग आहे आणि त्यामध्ये त्यांचं डॉक्टर तिथे हे करतात. ते हे काही बघा सगळं आहे माझ्याकडे, छान छान असं पुस्तक त्याचं. नंतर मी काही ह्याला नीट केलं नाही, ते पण एक स्टोरी आहे. कारण ते ज्या वेळेला मी घेतलं तर चांगलं वापरलं. ज्या वेळेला मला असं जास्त ऐकायला जास्त त्रास व्हायचा, डोकं दुखायचं, तर मग त्यांच्याकडे जायला लागायचं. आता मी हे स्वतः ऑपरेट करू शकते, फक्त मला ते आता हे नाही आहे, हे बंद आहे. कळालं का? हे बंद आहे, आता हे काही कामाचे नाहीत असं तेच डॉक्टर सांगतात. तिथल्या लोकांनी ज्या वेळेला मी ते रिपेअरिंगला दिलं तर बोलले की 25,000 एकाचं, तर दोघांचे 50,000 रिपेअरिंगला जातील. तर मी ऐकतच राहिले. म्हटलं परत बोल. तिथलाच तो गाववाला होता ठाण्याचा फोन, तिथे त्या काउंटरवर डॉक्टर नाही काय बोलत, तेच बोलतात जे काउंटरवर. परत बोल, किती खर्च येईल? हो बोलतो मॅडम 2 आहेत, मग तुमचं काही सांगता येत नाही, निदान 52-53,000 खर्च येईल. अरे हॅट म्हटलं, मी नवीन घेईल तेवढ्यात. तर बोलतो नवीन घ्यायला आता 1-1.5 लाख रुपये लागतील. तर हे तुम्हाला का सांगते, आम्हाला कोण देतं हो 1-1.5 लाख रुपये? मग भारत सरकार काय करते? काय करते काय? तर हे सरकार, हे बघा, मी मागेही तुम्हाला बोलले की मला कुठल्याही सरकारचं, मला कुठल्याही माणसाचं, कुठल्याही राजकीय क्षेत्रातल्या लोकांचं मला हे करायचं नाही आहे. आता हे मी तुम्हाला ठेवलं, दाखवलं. हे कसं त्यावेळेला खूप असं हे होतं. तर हे असं सगळा हा कारभार आहे. तर आता तुम्हीच सांगा काय आहे सध्या. दिव्यांगजनाच्या घरामध्ये मी मुलांना एवढं शिकवलं. आज माझा मुलगा रिझ्युमे देतोय आणि त्याला नोकरीसुद्धा इकडे नाही आहे मिळत. अशा सरकार आपल्या काय कामाचं. तर ही सत्य परिस्थिती आहे. तर असं सगळा माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यानं मला तुम्हाला असे काहीतरी बोलके ज्वलंत विषय सांगायला अधिक आवडेल. जीवनात फक्त काही राजकारण म्हणजे काही तुम्ही भाषण ठोकायचं नसतं. तर असेच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.